क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि विश्वभूषण बाबासाहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो. या प्रसंगी उपस्थित माननीय गंगाधररावजी राठोड, फुले आंबेडकर विचार रुजवण्यासाठी ज्यांनी अख्खी हयात काम करतायत, दशरथरावजी लोहबंदे, माननीय खुशालरावजी पाटील, गौतमजी काळे, समितीचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील, गणपतराव गायकवाड, केंद्रे साहेब, राहुलजी लोहबंदे, हनुमंतराव बेळीकर, दिलीप कोटगिरे, डॉक्टर श्रीरामे आंबेकर, डॉक्टर बालाजी इंगोले, रियाज, आपण सर्व आणि भगिनी, दशरथ लोहबंदे, गौतमजी काळे आणि राहुल आणि त्यांची टीम गेल्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये जयंती साजरी केली जाते. हा विचार रुजवणं काही सोपं काम नाही. हा विचार किती रुजवला तरी तो बेरणार नाही हे नक्की बरं का. सदाशिव पाटलांनी तडाखेबाज प्रस्तावित केला, काही खंतही व्यक्त केली, ते काही चुकीची नाही. दॅट इज व्हेरी ट्रू. बालाजी इंगोलेंनी सांगितलं, बाबा आता माझं बरंचसं गुणगान केलं. मी बालाजीरावना सांगू इच्छितो की दिलीप पोंडे इथं उभा आहे हा संविधानाचा विजय आहे. आणि मी राष्ट्रपतीपर्यंत गेलो, त्या आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या, तोही संविधानाचा विजय आहे. कधी कधी कल्पना जर समजा नाही केली, छत्रपती जर झाले नसते, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई म्हणून आज एवढ्या सावित्री इथं आहेत, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, बाबासाहेब जर झाले नसते तर आपल्या समाजाची अवस्था खुशाल पाटीलाच काय राहिली असते. की एवढं स्वातंत्र्य देऊन आपण आज मनात येईल ते बोलतोय. सारं जग रक्तपातानं वेढल्या गेले. तुम्ही रोजच टी व्ही उघडला की आता केव्हाही जा, तुम्हाला तेच बातम्या आहेत. छत्रपतींनी स्थापन केलेलं स्वराज्य, एक गोष्ट खरी की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. पहिलं मोगलांनी केलं, नंतर इंग्रजांनी केलं. इंग्रज साम्राज्यवादी असले तरी सुधारणावादी होते. एक इंग्रज अधिकारी राठोड साहेब औरंगाबादला आला नाही, तो म्हणाला की मराठवाडा मागासलेला का राहिला, कारण आम्ही तुमच्यावर राज्य नाही केलं. हे खरं आहे बरं का. तिकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आपण त्यांच्या नावानं ओरडतो, ते पुढे गेले आणि मग काय म्हणतो आपण की आपला शोषित मराठवाडा, सहनशील मराठवाडा, संतांची भूमी वगैरे वगैरे. पण आता चित्र बदलतंय. महाराज सदाशिव पाटील, तुम्हाला एक मुद्दा सांगतो की तुम्ही त्या काळातल्या समाज व्यवस्थेवर, आज ती व्यवस्था बदलली, त्या काळातल्या समाज व्यवस्थेमध्ये छत्रपती शिकणार नाहीत याची पण व्यवस्था होती. कारण छत्रपती शिकले तर कसं होईल. तुम्ही इतिहास वाचा. आता मी त्याच्या अधिक खोलत जात नाही. ज्योतिराव फुल्यांनी, ज्योतिराव तुम्ही जो मुद्दा मांडला, तो ज्योतिराव हा शब्द महाराष्ट्र शासनाचा GR आहे. आता तो कसा लिहायचा आणि कसा उल्लेख करायचा. राठोड साहेब, आता आपण 199 मधून 200 फुल्यांची जयंती, 200 वर्षांमध्ये आपण प्रवेश करत आहोत. या समितीचे हे सर्व मुलं माझ्याकडे 2दा-3दा आले होते, तेही खूप कष्ट घेत आहेत. आणि 200 वर्षामध्ये शासनाचे निर्देश आहेत की विविध स्तरावर ही जयंती साजरी व्हावी. फुल्यांनी केलेलं कार्य तुम्हाला आता सोशल मीडियावर सगळं तेच आहे. मुलींची शाळा, विधवा त्यांचं पुनर्वसन, घटस्फोटित, परित्यक्ता महिला. मी तुम्हाला विनंती करेल की एकदा तुम्ही जाऊन फुलेवाडा बघा. छत्रपतींचे 2 किल्ले तरी बघा. शिवराय, शिवनेरी ते रायगड,
शिवनेरीवर जन्म झाला आणि रायगडावर महाराजांचं जीवन संपलं. आणि चवदार तळ बघा. तुमच्यापैकी महाडला काही लोक गेले असतील ना, तर त्या चवदार तळ्यात पाणी साधंच आहे. ते पाणी काय आपल्या मुखेडचं पाणी, काय नांदेडचं पाणी, का पाणी सारखंच आहे. अहो पण त्याला चवदार का म्हणलंय? कारण त्यात समानतेची चव त्यात टाकलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आपल्या संविधानाचा गाभा आहे. बाबासाहेबांना काही दुसरीकडे पाणी नव्हतं असं नव्हतं. तिथूनच त्यांनी ओंजळभर पाणी उचललं. तो एक फार मोठा लढा होता. फुल्याने स्वतःचा हौद खुला करून दिला. म्हणजे आजही पूर्ण जर समाज अभ्यासला तर भरपूर काही संविधानानं आपल्याला दिलंय. आज जवळपास 76 वर्ष झाले संविधानानं काय दिलं याचा प्रत्येकानं जर अभ्यास केला. मला काय दिलं तर प्रत्येकाच्या पदरात संविधानानं काही ना काही दिलंय. आणि संविधान हा बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा आहे. एका वाक्यात साधं जर सांगायचं असलं तर फुल्यांचं कार्य, बाबासाहेबांचं कार्य, शाहू महाराज, मी परवा कोल्हापूरला व्याख्यानाला गेलो होतो, ते दोन्ही राजवाडे त्यावेळेस पाहून आलो. सावित्रीबाई जर फुले झाल्या नसत्या तर एवढ्या सावित्री इथं दिसल्या नसत्या. महिलांचं शोषण तिकडं बंगालमध्ये चळवळ सुरू झाली आणि इकडं फुल्यांनी सुरू केली. शिवाजी महाराजांची समाधी, त्यांच्यावर प्रदीर्घ लिहिलेला तो पोवाडा आणि हा विचाराचा जागर. अनेक ठिकाणी पोस्टर लागतात. पोस्टरचं आयुष्य 8-15 दिवसाचं असतं. शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, जिजाऊ, अण्णाभाऊ, बाबासाहेब, जे महापुरुष, अहिल्याबाई होळकर झाल्या, फातेमाबीचं नामनिर्देश होणं आवश्यक आहे. फुल्यांना वडिलांनीच बाहेर काढलं त्यावेळेस त्यांना सहकार्य करणाऱ्या फातेमाबी होत्या. म्हणजे मुस्लिम समाजातही त्यावेळेस कुठेतरी जनजागृती सुरू होत होते. यांचा जो विचार आहे हा इतिहास कोणी मिटवू शकत नाही. तो वेरूळच्या लेण्यासारखा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयावर कोरला गेला आहे. मी दशरथराव लोहबंदे यांचं स्वागत करतो. मी त्यांना बरंच म्हणतो, कधी तुमचं वय किती आहे काही नाही, पण तुम्ही तो विचार राहुलमध्ये पेरला आणि ह्या नवीन पिढीत पेरला. मोठे साहेब, GM साहेब, KM साहेब, एकदा गंगाधरराव नरके सर आले होते. मी त्या कार्यक्रमाला होतो. हरी नरके 2 वर्षापूर्वी वारले ते. तर ही चळवळ म्हणजे रुजवण्यामध्ये KM साहेब, GM साहेब, त्या काळात खूप वक्ते आले होते आणि ही सर्व मंडळी यांनी घेतलेले परिश्रम, ही चळवळ आपली चालूच राहील. पेरलेलं सगळंच उगवत नाही आणि सगळंच बेरत नाही, पण बहुजन जागा होतोय, बहुजन समाज जागा होतोय, स्त्री पुरुष जागा होतोय. ह्या चळवळीचं यश आहे. माझ्या डोक्यात एक सातत्याने विचार येतो, राठोड साहेब, आपल्याकडं सगळंच आहे, मॅन, मनी, मटेरियल, मशीन, मेथड. साधारण आता उन्हाळ्यामध्ये जयंती येते म्हणून खूप अवघड जातं, पण महापरिनिर्वाण दिन हा डिसेंबरमध्ये थंड याच्यात असतो. एखादा आपल्याला 3 दिवसाचा संध्याकाळी संविधानाचा जागर जर असा एखादा कार्यक्रम घेतला आणि एक वक्ता आणला, आपल्यापैकी किती लोकांनी सगळं संविधान वाचलंय हनुमंतराव? किती नेत्यांना सगळं संविधान माहीत आहे? हाही संशोधनाचा विषय आहे. तर एक 3 दिवस आपण संविधानाचा जर असा जागर लावला हिवाळ्यामध्ये, ज्यावेळेस म्हणजे वातावरणही शांत असतं, संध्याकाळच्या विचार पेरायचं आहे, तर आज विकार तर एका झटक्यात पेरल्या जातो. मोबाईलवर एक टाका, आता नाशिकचं काय चाललंय रोजच बघायला की केंद्रे साहेबाला आणि त्यांच्या डिपार्टमेंटला किती काम लागलंय, पण त्यांनी खोदून बाहेर काढलं का? म्हणजे तुमच्या विभागाचं जेवढं करावं तेवढं कौतुक आहे. मागं उत्तमराव कांबळे आले होते. सर, उत्तमराव कांबळे हे सकाळचे माजी संपादक, तुम्हाला माहीत असतील. पहिलं कारण असतं भूक. भूक लागली की माणूस कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी जातो. दुसरं असतं भय. सदाशिव पाटलानं सांगितलं की तुमच्या कुंडलीत हा दोष आहे आणि हे करा नाही तर तुमचं वाटोळ होते, म्हणजे सदाशिव पाटील निघाले. तिसरं असतं धर्मसत्ता आणि चौथं असतं राजसत्ता. एक नाशिकचं प्रकरण पाहिलं तर हे सगळंच त्याच्यात येतं.
आणि ह्याच्यामध्ये कर्मकांडार समाज बुडतो आणि समाज वाहिल्या जातो. मग स्त्रीचं शोषण होतं, पुरुषांचं शोषण होतं, आर्थिक शोषण होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील, भूक, भय, धर्मसत्ता, राजसत्ता, तर माणसानं शहाणं व्हावं. आणि ज्याला शहाणं व्हायचं आहे त्यांनी फुले, शाहू, छत्रपती, आंबेडकर, मी नेहमी JCB म्हणतो ना, ज्योतिबा, छत्रपती, B फॉर बाबासाहेब, गौतमराव, B फॉर बसव. काय ते JCB आता बुलडोझर सध्या देशात प्रसिद्ध आहेच की, तर त्या JCBमध्ये सगळं उकडून टाकायची ताकद असते. तुम्ही विमानाचा ड्रायव्हर व्हा, कारचा व्हा, दुचाकीचा व्हा, पण JCBचा ड्रायव्हर झाला तर लुटमार करणाऱ्या कर्मकांडाला उखडून टाकायची ताकद त्या JCB मध्ये असते. पर्यायानं त्या महामानवांच्या विचारात असते. त्यासाठी हा विचार प्रत्येकानं वाचला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या समितीचा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि दरवर्षीप्रमाणे मला तुम्ही आता फुल्यांचा वारसदार म्हणून माझ्या हस्ते झेंडावंदन करता. पण दुर्दैवानं माळ्याची संख्या इथं 4-5च घर आहेत. पण फुले माळ्यापुरते राहता कामा नाहीत. छत्रपती मराठ्यांपुरते नकोत, बाबासाहेब दलितांपुरते नकोत, ते प्रत्येकाचे झाले पाहिजेत. आपल्याला महापुरुषाच्या रस्त्यावर चालणं होत नाही म्हणून भारतातल्या प्रत्येक शहरात MG रोड असतो, महात्मा गांधी रोड, BR रोड. तुम्ही मद्रासला जा, चेन्नईला जा, कलकत्त्याला जा, आपण तर विचाराच्या रस्त्यावर चालत नाही, पण रस्त्याला मात्र नाव देऊन सगळीकडे ठेवलेलं आहे. त्या रस्त्यावर चालताना हा विचार घेऊन आपण चालूयात अशी अपेक्षा करतो. बोर तर होणार नाही. तर म्हणजे हे जे कार्य आहे त्यापेक्षा अजून एखाद्या वक्त्याला संधी द्या ना. माझ्यापेक्षा एक अनेक भारी आहे तो खुशाल पाटील. तर म्हणजे हा जो विचार पेरायचा आहे, बाबासाहेबांनी या महामानवानी स्वतःला गाडून घेतलं. कुठलाही वृक्ष जर उगवायचा असेल तर एका बियाला गाडून घ्यावं लागतं. त्याचं अस्तित्व दिसत नाही, पण नंतर मोठा वृक्ष येतो, त्याला पारंब्या येतात, पारंब्याची झाडं होतात आणि यालाच तर चळवळ म्हणतात. मला असं वाटतं हा जो विचार आहे महामानवांचा, आपल्या देशाला बहुजनांचा विचार, भारतीय महासत्ता होण्यामध्ये हा विचार गेला पाहिजे. आज स्त्री सबल आहे, सर्व प्रकारच्या सर्व जाती धर्मातले लोक पुढे गेलेत आणि हे संविधान आहे. खरं म्हणजे संविधान हे प्रत्येकानं वाचलं पाहिजे. अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही. फुले, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड किती लोकांनी वाचलं आहे, किंवा सावित्रीबाई तरी किती महिलांना समजली. पण ज्या महिला शिकल्या, ज्या शिक्षिका आहेत, गंगूशेठच्या संस्थेमध्ये आहेत, खुशाल पाटलाच्या संस्थेत आहेत, आता लोकसभा मोठी व्हायली आणि व्यापक रिझर्वेशन येत आहे. त्याच्यामुळं महिला सशक्तीकरण आणि सत्तेचं विकेंद्रीकरण हा खरा लोकशाहीचा गाभा आहे आणि हाच खरा संविधानाचा विजय आहे. भूतकाळ विसरणं भाग आहे. म्हणजे इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा. आता इतिहासातल्या उणिवा चुका फार करून जमत नाही, तर इतिहासावर चढायचं आहे, त्याच्यावर उभं राहायचं आहे. आणि आता जी 21व्या शतकाला सामोरं जायचं असेल तर या महामानवाचा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. पुनश्च मी तुम्हाला धन्यवाद देतो. राहुलची टीम, बरेच मुलं आहेत, कांबळे, गायकवाड, रियाज. तर नाहीतर बाबासाहेब केंद्रसाहेब असं म्हणाले होते की अंदमान निकोबारला सेल्युलर जेल आहे. सेल्युलर तुम्ही पाहिलं, सावरकर होते. सेल म्हणजे एक एक छोटे 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 कप्पे, म्हणजे एका कप्प्यात एकच कैदी. तसं कधी कधी बाबासाहेब असं म्हणाले होते की आपला देश हा जातीचं सेल्युलर जेल आहे. गंगाधर राठोडची एक जात, खुशाल पाटलाची एक जात, माझी एक जात, सेल सेल सेल. आणि जातीवादाच्या, जातीभेदाच्या भिंती
जोपर्यंत तुटत नाही, दुर्दैवानं सदाशिव पाटील त्या फार घट्ट झाल्यात. मी सदाशिव पाटलाची जात मला डायरेक्ट कळत नसेल, मग तुमचे सोयरे कुठं आहेत, हे कुठं आहेत, ते कुठं आहेत, मग या माणसाची जात शोधून काढतो की नाही. म्हणजे माणूस आता त्या माणसातली गुणवत्ता शोधत नाही, तर त्याची जात शोधतोय. देश तसा चांगला जातीवादाने भंगला असं म्हणायची वेळ आलेली आहे. तर हे सगळं जर मोडायचं असेल तर याला एकच उत्तर आहे, विचार बदला. GM साहेब नेहमी म्हणायचे परिवर्तन परिवर्तन. मला GM साहेब नाहीत, KM साहेब नाहीत. अहो पण वर्तन बदलल्याशिवाय थोडीच परिवर्तन होणार आहे, नुसतं शब्दाने होत नाही. तर प्रत्येकानं आपल्या घरापासून जर सुरुवात केली, मी माझ्या 10 कर्मचाऱ्यापासून जर सुरुवात केली की माझ्या दवाखान्यात सोशल इंजिनिअरिंग असेल तरच ते संविधान लागू झालं.